दाबा लवकर या. सॉरी सॉरी. आणि आजच्या दिवसात माईक माईक. हॅलो हॅलो. हॅलो. एक मिनिट. गोलंदाजी मार्कवर असेल तो गोलंदाज प्रतीक. क्वालिफायर 1 चा सामना जिंकणारा डायरेक्ट फायनल खेळेल. पहिला चेंडू सामना करेल आकाश. लेग साईडला कटवलेला चेंडू गॅप मध्ये गेलाय का? नक्कीच गेलाय. पाया किती धावा मिळत आहेत? उत्कृष्ट क्षेत्ररक्षण परंतु पंचांचा निर्णय आकाशच्या बॅट मधून निघालेला पहिला चौकार. दणदणीत सुरुवात म्हणता येईल समर्थ वॉरियर साठी. पुढील चेंडू प्रतीकचा सामना करेल आकाश. क्वालिफायर 1 चा सामना नक्कीच जिंकणारा जाईल थेट फायनल मध्ये. त्यामुळे हा सामना फार महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. पुढील चेंडू आकाश ऑफ साइडला मारलेला फटका. पाहूया काय होतंय. नक्कीच त्या ठिकाणी उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षक दीपक गायकवाड तैनात असल्यामुळे आता स्ट्राईकवर आलाय तो अक्षय. सामना करेल प्रतीकचा. क्वालिफायर 1 चा सामना. चॅम्पियन लीगचं दुसरं सत्र. दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या सत्रातला पहिलाच सामना. पुढील चेंडू यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळलेला चेंडू देऊन जाईल एक धाव अक्षयला. धाव संख्या झाली ती 6 धावा. पहिलं षटक चालू आहे. टाकतोय तो प्रतीक. आकाश सामना करेल प्रतीकचा. यावेळेस सुद्धा हलक्या हाताने मारलेला ऑफ साइडला चेंडू. सोनू मोहिते फील्ड करसपर्यंत मिळाली एक धाव. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 7 वर. काहीशी स्लो सुरुवात म्हणता येईल समर्थ वॉरियर्सची या सामन्यामध्ये. नक्कीच समर्थ वॉरियर्स एक उत्कृष्ट संघ आहे. टॉप मध्ये फिनिश केलं त्यांनी टेबल मध्ये. यावेळेस लेग साईडला कटवलेला एक धावासाठी अक्षय. नक्कीच एका धावावर समाधान मानेल अक्षय. धाव संख्या झाली ती 8 धावा. 8 धावा. आकाश सामना करेल प्रतीकचा. यावेळेस मात्र उत्कृष्ट फटका. पाहूया काय होतंय. क्षेत्ररक्षक तैनात सागर माने. एकच धावावर समाधान मारेल आकाश. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 9 धावा. बिनबाद 9. उत्कृष्ट षटक म्हणता येईल पॉवर प्लेचं प्रतीकसाठी. केवळ 9 धावांवर समाधान मानावं लागले ते आकाश आणि अक्षयच्या जोडीला. समर्थ वॉरियरची स्लो सुरुवात नक्कीच संघाला फायदेशीर ठरणार नाहीये. धावांचा डोंगर उभा करणं गरजेचं आहे. समोर आहे एनव्ही वॉरियर्स. विक्रम गायकवाडची टीम. एनव्ही वॉरियर्स नक्कीच विक्रम आणि निखिल गायकवाडची टीम तगडी टीम आहे. गोलंदाजी मार्कवर असेल दीपक गायकवाड उर्फ तात्या. मोलाची कामगिरी दीपकला नक्कीच पार पाडावी लागेल या सामन्यामध्ये. सामना करेल आकाश. पहिला चेंडू यावेळेस पहिल्या चेंडूवर दीपक तात्याला लेग साइडला भिरकावून दिलेला चौकार. पुढील चेंडू नक्कीच विचार करून टाकेल दीपक संघासाठी.
आकाशसाठी पुढील चेंडू दीपकचा. यावेळेस सुद्धा लेग साईडला मारलेला फटका. बघा काय होतंय. स्वागा फिल्डिंग करतोय. एक धाव मिळालेली आकाशला. दीपक सामना करेल अक्षय. लेफ्ट हँडेड बॅट्समन. अक्षयची बॅट नक्कीच आपण तळपताना पाहू का नाही ते दिसेलच. अक्षयची बॅट जरी सामन्यात तळपली तर नक्कीच धावांचा डोंगर तो उभा करू शकतो. दीपकचा पुढील चेंडू. सामना करेल अक्षय. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा ब्लॉक चेंडू. उत्कृष्ट असा कटवला. एक धावेसाठी लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. एकाच धावावर समाधान मानेल अक्षय. पुन्हा एकदा आकाश तयार. धावा जाऊन पोहोचल्यात त्या 15 वर. दुसरं षटक चालू आहे. टाकतोय तो दीपक. यावेळेस मात्र लेग साईडला पुन्हा एकदा मारला शॉट. एकाच धावावर समाधान मानेल तो आकाश. पुढील चेंडू दीपकचा. यावेळेस उत्कृष्ट मारलेला फटका. पाहा काय होतंय. चेंडूवर उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक तैनात असेल तिथे सागर साकोरे. उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी करतोय. पुढील चेंडू पुढील चेंडू आकाशसाठी. यावेळेस मात्र बीट झालाय आकाश. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 18 वर. 9चे सरासरी 9 रन दिलेत दीपक गायकवाडने. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली संघासाठी. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर प्रतीक. संघासाठी तिसरं वैयक्तिक दुसरं. सामना करेल अक्षय. सामना करेल अक्षय. यावेळेस मात्र पुढील चेंडू अक्षयचा. यावेळेस मात्र पाहूया झेल होते का. झेल सुटलाय आणि जीवदान मिळाले अक्षयला. हा झेल खूप महागात पडू शकतो संघासाठी. प्रशांत कडून झालेली चूक काहीच समजू शकलेलं नाही. सामना करेल आकाश. आकाशच्या बॅटमधून या सामन्यात उत्कृष्ट अशी फटकेबाजी. यावेळेस मात्र उत्कृष्ट फटका. पाहूया पुन्हा एकदा झेल होते का. झेल. डबल चान्स परंतु सुटलाय. दीपक आणि विक्रमची जोडी या मात्र यशस्वी झाली आहे. सलग दुसरा झेल सुटला या मॅच मध्ये. या ओव्हर मध्ये या 2 फलंदाजांचे झेल संघाला फार महागात पडू शकतात. विक्रमने उत्कृष्ट ट्राय केला होता परंतु हातात येऊ शकला नाही हा झेल. आकाश पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर तयार असेल आकाश. गोलंदाज प्रतीक उत्कृष्ट गोलंदाजी करतोय संघासाठी. यावेळेस मात्र उत्कृष्ट फटका. पुन्हा एकदा झेल सुटला.
ही जीवनानं पार मागात पडू शकतात संघाला. दुसरा झेल सुटला आकाशचा या बॉलवर. पुन्हा एकदा अक्षय तयार आहे. प्रतीक तो अक्षय. गोलंदाजी मार्कवर प्रतीक तयार. उत्कृष्ट मारलेला फटका. पाया काय होतोय गॅप मध्ये गेलेला चेंडू जाईल सीमा पार. चौकार. अक्षयच्या बॅट मधून हा घणाघाती चौकार. अक्षयने आपला इरादा स्पष्ट केलाय. पुढील चेंडू. पुन्हा एकदा अक्षय तयार. पुन्हा एकदा मारलेला ऑफ साइडला फटका. 1 रन देऊन जाईल तो अक्षयला. उत्कृष्ट अशी गोलंदाजी प्रतीकची म्हणता येईल यावेळेस. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 27 वर. तिसरं षटक चालू आहे. टाकतोय तो प्रतीक. खेळतोय तो आकाश. नक्कीच या समर्थ वॉरियर्सला रोखण्यात यशस्वी झालाय तो एनव्ही वॉरियर्सचा संघ. तिसऱ्या षटकानंतर सुद्धा धाव संख्या केवळ 27. यावेळेस मारलेला उत्कृष्ट फटका जाईल सीमा पार. षटकार. वेळ सुरू आहे तुमची. 25 मिनिटाचा सामना संपवायचा आहे. 3 रनांची पेनल्टी जर पाहिजे नसेल तर सामना लवकरात लवकर संपवावा लागेल. पंचांना विनंती आहे. टायमिंग किती राहिलं ते सांगायचं त्यांना. सागर साकोरे गोलंदाजी मार्कवर. सामना करेल तो अक्षय. पहिला चेंडू सागरचा अक्षयसाठी. पहिल्या चेंडूवर समाचार घेतलाय. पाहूया झेल होतोय का. प्रतीक यावेळेस पुन्हा एकदा झेल सुटलाय. 4 ते 5 झेल या ठिकाणी सुटलेत. एकही झेल घेण्यात यशस्वी ठरलेला नाही एनव्ही वॉरियरचा संघ. पुन्हा एकदा झेल सोडलाय. यावेळेस आकाश फलंदाजी मार्कवर सज्ज असेल. आकाश उत्कृष्ट मारलेला फटका. पुन्हा एकदा झेल. पाहूया झेल होते का. यावेळेस मात्र झेल झाला आहे. आकाशची जागा भरून काढायला आलाय तो सुभाष. स्ट्राईक वर असेल तो अक्षय. पाहूया अक्षयच्या बॅट मधून चौकार षटकार पाहायला मिळतोय का ते. उत्कृष्ट मारलेला फटका. पाहूया काय होतंय. पंचांचा निर्णय अजूनही धन्यवाद.
सागरचा पुढचा चेंडू सामना करेल अक्षय. पाहूया काय करतोय अक्षय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 40 वर. लेग साईडला मारले फटका. झेल झालाय. अक्षयची जागा भरून काढायला आलाय संघनायक आसिफ इनामदार. पाहूया आसिफ काय करतोय संघासाठी. उत्कृष्ट असा झेल टिपला होता तो मनोज गायकवाड यांचं अभिनंदन. ही विकेट किती महत्वाची होती ते मनोज दादा सांगू शकेल नक्कीच. आसिफ स्ट्राईक वर असेल तो आसिफ. पुढील चेंडू सागरचा आसिफ साठी. तयार असेल आसिफ. पहिला चेंडू कनेक्ट केलाय. सीमा पार षटकार. चार षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 46 धावा. ओव्हर बॉल घे प्रतीक. चार षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 46 वर. शेवटचं षटक घेऊन येत होतं प्रशांत माने. पाहूया सुभाष काय करतोय आपल्या फलंदाजीमधून. उत्कृष्ट असा खेळाडू सुभाष साकोरे. पहिला चेंडू कनेक्ट केलाय. पाहूया काय होतंय. झेल होते का पाहायचंय. झेल झालाय. सुभाषची जागा भरून काढायला आला तो अविनाश. परंतु स्ट्रायकर आलाय तो आसिफ इनामदार. धडाकेबाज फलंदाज आसिफ. पुढचा चेंडू यावेळेस मात्र दिशाहीन चेंडू. पंचांचा इशारा व्हाईटचा. पुन्हा एकदा आसिफ तयार. पुन्हा एकदा यावेळेस मात्र झेल बाद झाला आसिफ. आसिफची जागा भरून काढायला आलाय तो सिद्धार्थ. पहिला चेंडू निर्धावाचा चेंडू. ऑफ साईडला मारलेला फटका. पाहा काय होतंय. 1000 समाधान मानेल तो सिद्धार्थ.
लेग साईडला मारलेला फटका पाहूया काय होते. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. पुन्हा एकदा उत्कृष्ट मारलेला फटका काय होते. झेल सुटलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला या ठिकाणी, परंतु पाहूया धावा होतोय का नाही. आउट काय नॉट आउट. ओके 2 रन मिळालेले आहेत अविनाशला शेवटच्या चेंडूवर. धाव संख्या झाली होती 55 धावा. धाव संख्या झाली ती 55, करायच्या ते 56 धावा. जिंकण्यासाठी करायच्या ते 57 धावा. समर्थ वॉरियरच्या धावा झाल्या ते 56, जिंकण्यासाठी करायच्या 57. आणि दीपक गायकवाड जातील का फलंदाजीला ते पाहायचं आता. चला टाइम सुरू झाला, फलंदाज पाठवा. स्ट्राईकला असेल तो सौरभ गायकवाड, नॉन स्ट्राईकला प्रशांत माने. चला सामना लवकरात लवकर चालू करून घ्या, टाइम सुरू झालेला आहे तुमचा. जिंकण्यासाठी करायच्या 57 धावा. 57 धावा करून तुम्ही सरळ फायनल मध्ये जाऊ शकता. एनबी वॉरियर्स पहिला चेंडू सौरभच्या बॅटमधून ऑफ साईडला कटवलेला गॅप मध्ये मारलेला फटका पहा काय होतंय. चेंडू जाईल सीमा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, 3 धावा पूर्ण. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सिद्धार्थचं, 3 रन. नक्कीच एक धाव वाचवली आपल्या संघासाठी सिद्धार्थने. स्ट्राईकला आलाय तो प्रशांत. प्रशांत सामना करेल अविनाशचा. शपलवून मारण्याचा प्रयत्न, झेल पाहूया होते का.
झेल टिपलाय. पुढील चेंडू अविनाशचा. सामना करेल तो सौरभ. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 वर. 1-3. पहिलं षटक टाकतोय तो अविनाश. खेळतोय तो सौरभ. यावेळेस पुन्हा एकदा झेल होते का पाहायचंय. झेल सुटलाय परंतु फिल्डिंग चांगली केलेली आहे. 2 धावा मिळतील नक्कीच सौरभला. पुढील चेंडू सामना करेल तो सौरभ. धाव संख्या झाली ती 5 धावा. पहिलं षटक चालू आहे. टाकतोय तो अविनाश. पुढील चेंडू अविनाशचा. खोलवर टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा जेल होते का पाहायचंय. यावेळेस एकदा जेल सुटला आहे. दुसरा सलगचा दुसरा झेल हा बांधता येईल. सौरभचा झेल मात्र नक्की सोडला आहे अविनाशने. बॉल 4 झाले. सामना करेल प्रतीक. अविनाश टू प्रतीक. पुढील चेंडू प्रतीक साठी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा झेल होते का पाहायचंय. झेल झाला आहे प्रतीक. प्रतीकची खेळी मात्र संपुष्टात आली या ठिकाणी. आपल्या बॅट मधून प्रतीक काही चमत्कार दाखवू शकला नाही. अविनाश मात्र उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. 2 विकेट त्याने माघारी धाडल्यात प्रशांत आणि प्रतीकच्या रूपाने. पुढील चेंडू सौरभ साठी. यावेळेस बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू. षटक समाप्त. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 2-6 एनव्ही वॉरियरचा स्कोर. चोवीस चेंडू मध्ये 51 धावांचं लक्ष असेल ते एनव्ही वॉरियर समोर. गोलंदाजी मार्कवर आलाय तो अक्षय. विजय मोहिते उर्फ सोन्या काय करतोय पाहायचंय संघासाठी. अरे मी काय करू बाबा. पहिला चेंडू निर्धाव.
दुसरा चेंडू पुन्हा एकदा सोन्या मोहिते उत्कृष्ट फटका चेंडू जाईल सीमा पार चौकार. चौकार. पुढील चेंडू पुन्हा एकदा सोन्या मोहिते उत्कृष्ट फटका चेंडू जातोय सीमा पार चौकार. एकवीस चेंडू मध्ये करायच्या 43 धावा. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय तो सोन्या मोहिते. पुन्हा एकदा उत्कृष्ट मारण्याचा प्रयत्न फटका परंतु फसलाय. निर्धाव चेंडू. धाव संख्या झाली ती 14 धावा 57. पुढील चेंडू पुन्हा एकदा तयार असेल तो सोन्या. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू समजू शकलेला नाहीये सोनू. पुन्हा एकदा सोन्या मोहिते तयार. उत्कृष्ट मारलेला फटका जातो सीमा पार षटकार. तुझ्या गाण्याची उर्मी पुंगी जाती ना तुझ्या गाण्याची उर्मी पुंगी जाती. चला यानंतर होणारा सामना शंभू वॉरियर्स आणि संघर्ष वॉरियर्स. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी यायचंय. धाव संख्या झाली होती 20 धावा. याच्यानंतरचा होणारा सामना शंभू वॉरियर्स विरुद्ध संघर्ष 11. नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचे. आता समीकरण असं असेल 18 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 37 धावा. 18 चेंडू 37. एनव्ही वॉरियर्स फायनल मध्ये जर प्रवेश करायचा असेल तर मला तर 37 रन करावे लागतील. स्ट्राईकला येतो उत्कृष्ट मारायला फटका ऑफसाईडला गेलेला चेंडू. पाहूया काय होतंय. एकदा पळून पूर्ण दुसरा धावचा प्रयत्न होतोय का पाहायचंय. नक्कीच 2 धावा मिळालेल्या आहेत ते सौरभला. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 वर. काहीशी स्लोअर रनिंग मिड विकेट करतोय तो सौरभ. पुढील चेंडू अविनाशचा सौरभसाठी. पुन्हा एकदा उत्कृष्ट पद्धतीने कटवलेला चेंडू. 1 धाव मिळेल सौरभला. स्ट्राईक वर आलाय धडाकेबाज फलंदाज सोनू मोहिते. धावसंख्या झाली ती 23 धावा. सोनू मोहिते नक्कीच 100 मॅच खेचून नेऊ शकतो संघासाठी. पुढील चेंडू सोनू तयार. यावेळेस मात्र काहीच समजू शकलेलं नाहीये. पंचांचा इशारा नो बॉलचा. नक्कीच फ्री हिट राहिला चेंडू. फ्री हिटचा चेंडू. पळ्या सोनू काय करतोय. पुन्हा एकदा ब्लॉक चेंडू. काहीच समजू शकलेलं नाही सोनू. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 25 वर. पुढचा चेंडू अविनाशचा. सामना करेल सौरभ. अविनाश टू सौरभ. उत्कृष्ट मारला फटका. सुभाष साखरेचा हातून जेल सुटतोय. एकाच धावेवरती समाधान. धावफलक जाऊन पोहोचलाय तो 26 धावा. परंतु संघाच्या विजयासाठी अतिशय बाउंड्री लाईन वरती उभे राहून दीपक गायकवाड संघाला चेअरअप करताना विजय हा त्यांना पाहिजे. आता मात्र विजयासाठी स्ट्राईकला खेळतोय तो विजय. विजयच्या बॅट मधून विजय होतोय का पाहायचंय. पुढील चेंडू विजयसाठी.
उत्कृष्ट मारलेला फटका. यावेळेस मात्र अविनाश चेंडूच्या खाली. नक्कीच कुठली प्रकारची आता मात्र NVRS संघाचा तडकाच खेळाडू सागर माने विजय मोहितीची जागा भरून काढण्यासाठी मैदानावरती. एक सागर माने नंतर नक्कीच फलंदाज एकच राहिला. विक्रम गायकवाड तयार असेल. वॉर्मअप करताना विक्रम गायकवाड. चालू सामन्यामध्ये 3 विकेट घेत मोस्ट बॉलरच्या रेसमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती अविनाश विगटे, तर प्रथम क्रमांकावरती शिवटके अजूनही 10 विकेट घेत. अविनाशचा पुढचा चेंडू. चला 100 रेस आणि संघर्ष 11 नाणेफेकीसाठी यायचे. शेवटची 2 षटकं राहिल्यात. शंभू आणि संघर्ष. चला लवकर. चला लवकर. आता मात्र समीकरण असं असेल 13 चेंडू 31 धावा. अविनाश काहीसा वेळ घेताना ऑफसाईडला मारलेला फटका. पाहूया किती धाव मिळतात. 1 धाव पण पूर्ण. मिसफिल्ड काहीशा महागड चौकार. धावफलक झालं 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र समीकरण असेल 12 चेंडू बनवायचे ते 27 धावा. 12 चेंडू बनवायचे 27 धावा. संघाचे धडाडीचे गोलंदाज अविनाशचे 2 षटके संपली. 12चं 1 षटक संपलं. आता मात्र गोलंदाजी मार्गवरती निकेत भालेकर. संघाचं 4थं व्यक्ती असं पहिलं षटक घेऊन निकेत भालेकर गोलंदाजी मार्गवरती. सामना करेल तर सौरभ गायकवाड. 9 षटकांना सागर माने. निकेत भालेकर काल टॉपला राहिलेला हा गोलंदाज 5 विकेट घेऊन आज मात्र अजूनही 5 विकेट्सवर स्थिर. टॉस घेण्यासाठी शंभू वॉरियर्स विरुद्ध संघर्ष संघाचा नाणेफेकीचा कौल नवनाथचा अष्टपैलू खेळाडू नवनाथ शिंदे याचे असते. चला नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा. लवकरात लवकर डिसिजन कळवायचा आहे. स्ट्राईकला असेल तो फलंदाज सागर. नॉन स्ट्राईकला असेल तो सौरभ. पुढील चेंडू. पहिला चेंडू निकेतचा. सामना करेल तो सागर माने. धडाकेबाज फलंदाज सागर. नाणेफेकीचा कौल संघर्ष 11ने जिंकलेला चेंडू. यावेळेस मात्र समजू शकलेला नाहीये तो सागर. पूर्णपणे बीट झालाय तो सागर. पुढचा चेंडू निकेतचा. तर पुन्हा एकदा सामना करेल तो सागरचा. पुन्हा एकदा निर्धाव. वारंवार बीट होते. लागोपाठचे 2ही चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. 10 चेंडू आणि 27 धावा. अजूनही हा सामना मी म्हणेल NV वॉरियरच्या पारड्यात. 10 चेंडू 27 नक्कीच या मैदानावर शक्य आहेत. परंतु निकेत तेवढीच उत्कृष्ट गोलंदाजी करतोय समर्थ वॉरियरसाठी. उत्कृष्ट मारला फटका. चेंडू गेला सीमा पार. चौकार. आता मात्र समीकरण असेल 9 चेंडू 23 धावा बनवायच्या. ते 23 खेळतो ते सागर. 9 सेकंदात सौरभ आणि गोलंदाजी मार्गवरती निकेत भालेकर. पुढचा चेंडू निकेतचा सागरसाठी. उलटा सौरभाचा चेंडू. एकाच जागेवरती समाधान. पुन्हा एकदा समीकरणामध्ये बदल.
आज चेंडू 22 धावा. पुढील चेंडू निकेतचा. यावेळेस मात्र सामना करेल सौरभ. स्ट्राईक ऑन असेल तो सौरभ. ओपनर बॅट्समन. उत्कृष्ट मारलेला फटका. पाहूया काय होतंय. सुभाष साकोरे तिथे फील्ड करेसपर्यंत नक्कीच मिळाली एक धाव. एकाच धावाचे समाधान. धावफलक 7 चेंडून 21 धावा. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तर निकेत. सांखेडचा चमचमता तारा. न्यू यंगस्टार खेळाडू निकेत भालेकर गोलंदाजी मार्कवरती. पुढील चेंडू निकेतचा. सागर माने ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र काहीसा चेंडू सुटलाय. आता या वाईट +4 ने नक्कीच संघाचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 7 चेंडू आणि 16 धावा. हा चौकार किती महागात पडू शकतो, कारण की जिंकणारा संघ थेट फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. हारणारा संघ क्वालिफाय टू खेळेल. 7 चेंडू 16 धावा. एसटी रक्षकाकडून थोडीशी चूक. पुन्हा एकदा उत्कृष्ट मारला फटका. सिद्धार्थ गायकवाडकडून जेल होते. निकेतला आता मात्र ज्याची सर्वांना आतुरता होती तो फलंदाज मैदानात उतरताना संघाचा संघनायक विक्रम गायकवाड मैदानामध्ये दाखल. जोपर्यंत विक्रम मैदानामध्ये आहे संघ नक्कीच पराभूत होऊ शकत नाही. पण माझ्या मते आता फलंदाजीची वेळ खरी दीपक गायकवाड फलंदाजी मार्कवरती पाहिजे होता, कारण की संघाला 6 चेंडू 16 धावा करायच्या. षटकाराची गरज आहे. हेमंत तू बरोबर बोलतोय, पण दीपकने यावेळेस मात्र गोलंदाजीची कमान सांभाळलेली आहे. फलंदाजीची कमान दुरात्याने दिली विक्रमकडे. नाही पण आबा फलंदाजीची चमक जी दीपामध्ये होती विक्रम मध्ये नाही आहे. दीपक वॉर्मअप नक्कीच करत असेल बाहेर. गोलंदाजी मार्कवर पहिल्यांदाच संघाचा कर्णधार आकाश गायकवाड. स्ट्राईकला आलाय दुसऱ्या संघाचा कर्णधार विक्रम गायकवाड. कॅप्टन टू कॅप्टन चालू असलेला हा सामना. पाहूया कुठल्या कॅप्टनला यश मिळतंय ते. 6 चेंडू मध्ये करायच्यात त्या 16 धावा. पहिला चेंडू ऑफ साईडला कटवलेला आहे आणि बाईला दिलेली त्यांनी स्ट्राईक. आता मात्र समीकरण असेल 5 चेंडू आणि 15 धावा. स्ट्राईकला घेतो तो सौरभ गायकवाड. नॉन स्ट्राईकला विक्रम गायकवाड. तर गोलंदाजी मार्गवरती आकाश गायकवाड. कृष्ण मारलेला फटका. झेल टिपलाय. आता मात्र सौरभची जागा भरून काढण्यासाठी यांनी वॉरियर्सचा धडकेबाज खेळाडू, माझा आवडता खेळाडू दीपक गायकवाड मैदानामध्ये. नक्कीच आता दीपक जर मैदानात दाखल झालाय तर हा सामना नक्कीच एनव्ही वॉरियरच्या पार्ट्यात झुकलाय. यात शंका नाही. चेंडू आणि 15 धावा. परंतु दीपाकडे स्ट्राईक पाहिजे होती. दीपाकडे स्ट्राईक नाहीये. नक्कीच विक्रम दीपाला स्ट्राईक देईल यात शंका नाहीये. दीपक पहिल्यांदा काहीशी हितगुज करताना विक्रमशी थोडासा कानमंत्र देणार होता आता विक्रमला. पाहिजे त्याचा कानमंत्र किती उपयोगी ठरतो. दोघांमध्ये काहीशी चर्चा होताना कदाचित दीपकने विक्रमला सांगितलं असेल 3 षटकार मारायचे फक्त विक्रम. नाही हे चुकीचं आहे. 1 रन काढ आणि मला स्ट्राईक दे. पाहूया काय होतं. मारू शकतो. पाहूया आता काय होतंय. हेमंत पुढच्या चेंडूवर पाहूया. आकाश टू विक्रम. यावेळेस मात्र पुन्हा एकदा झेल उडलाय. झेल टिपलाय. फलंदाज बाद.
आता मात्र विक्रमची जागा भरून काढण्यासाठी सागर साकोरे मैदानामध्ये 9 सेकंडला खेळताना दिसेल. हे काय करत होते दीपक गायकवाड. समीकरण असं असेल 3 चेंडूत 15 धावा. फक्त 2 षटकारांची गरज ती दीपकला. दीपकने जर हा सामना जिंकला तर 500 रुपयाचं बक्षीस असेल हेमंत कडून. धन्यवाद. नक्कीच हेमंत कडून 500 रुपयाचं बक्षीस. दीपक साठी 500 रुपयाचं बक्षीस आलेले या ठिकाणी. सामना जिंकून द्यायचंय संघाला. समजू शकलेलं नाहीये. थोडस सेट नसल्यामुळे तो चांगला खेळू शकत नाही. थोडस सेट नसल्यामुळे त्याला चेंडू करत नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव. आता मात्र सामना झुकलेला तो समर्थ एअरवेजच्या बाजूने. 1 चेंडू 15 धावा. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. पाय झेल होते का? नाही, झेल सुटलाय. चेंडू गेलाय. चला नाणेफेक कोणी जिंकली? सावकार. टॉस कोणी जिंकलाय? संघर्ष क्षेत्ररक्षण. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. विजय संघाचे हार्दिक स्वागत. आपण फायनलचं तिकीट बुक केलंय. फायनलच्या सामन्यावर आपला विजय निश्चित केलाय.